नाशिकच्या नांदगाव येथे देशमुख कुटुंबियांनी किंगफिशर पक्षीला पक्षीमित्राच्या मदतीने जीवनदान दिले। मल्हारवाडी येथे अनेक वर्षांपासून देशमुख कुटुंब आपल्या परिसरातील झाडावर पक्षींना पाण्याची सोय करीत असतात। अचानक आगळ्या रंगाचा पक्षी झाडावरून खाली पडले असता मंगेश देशमुख यांनी त्या पक्षीला कुत्रा मांजरीचा शिकार होऊ नये म्हणून ताब्यात घेऊन दाणा पाणी दिले व पक्षीमित्र यांना संपर्क केला। पक्षीमित्र यांनी किंगफिशर पक्षीला ताब्यात घेऊन थोडक्यात माहिती दिली। किंगफिशर हा एक चमकदार रंगाचा लहान ते मध्यम आकाराची पक्षी आहे जो प्रामुख्याने मासे खातो। हा पक्षी नद्या, तलाव आणि शांत जलाशयांच्या आसपास आढळतो। जगभरात सुमारे 90 प्रजाती आहेत। त्यांचे शरीर साधारणपणे 4 ते 18 इंच लांब असते आणि पिसे अनेक रंगाची असतात, जसे की निळा, लाल, पांढरा किंवा तेजस्वी जांभळा। किंगफिशर माशांची शिकार करण्यासाठी वेगाने पाण्यात झेपावतो आणि अनेकदा नदीकाठच्या फांद्यांवर बसतो। त्याचा आहार प्रामुख्याने मासे खातात, पण जलीय कीटक आणि कोळंबी देखील खातात। शिकार करण्यासाठी ते वेगाने पाण्यात झेपावतात। किंगफिशरला मराठीत खंड्या, बंड्या आणि धीवर असेही म्हणतात। भारतामध्येही त्यांच्या अनेक प्रजाती आढळतात, त्यापैकी खंड्या हा पक्षी जास्त प्रमाणात दिसतो, अशी माहिती नांदगाव येथील पक्षीमित्र नरेश शेवरे यांनी दिली आहे। आणि पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्याकडे उपचार झाल्यानंतर तिथूनच किंगफिशर पक्षीने भरारी घेतली। मी नरेश शेवरे, पक्षीमित्र। मला एक कॉल आला असताना मंगेश देशमुख यांच्या घरी एक पक्षी जखमी अवस्थेत पडला होता। तर मी त्याला बघितलं तर त्याला थोडंफार जखम होती। तर मी पशुवैद्यक दवाखान्यामध्ये त्याला आणलं। त्यांनी व्यवस्थित उपचार करून त्याला अँटीबायोटिक देऊन तर तो निसर्गात आता त्याला आपण सोडण्यात आला। मंगेश देशमुख, तुळजा हॉटेलचा मालक। आमच्याकडे विविध पक्षी येत राहतात। आमच्याकडे झाडं भरपूर आहेत, त्याच्यामुळे पक्षी येत राहतात। आज एक पक्षी आलेला होता जो वरती काहीतरी त्याला इजा झालेली वाटतं किंवा आजारी वाटतं, तर तो खाली पडून गेला होता। आम्ही त्याला धान्य दिलंय आणि पाणी पण पाजलंय आणि त्याला पक्षीमित्राच्या ताब्यात दिलेलं आहे आणि तो आता व्यवस्थित आहे असं वाटतंय, पण मग त्याला काहीतरी गरज आहे, म्हणजे दवाखान्याची गरज आहे। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय पडोते, नांदगाव।